चला आज आपण पाहूयात खानदेश स्पेशल लग्नाच्या पंक्तीमध्ये ही बनवली जाणारी कैरीची भाजी. खानदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये स्पेशली लग्न असेल तर ही भाजी पंक्तीमध्ये आवर्जून बनवली जाते आणि त्या खूप सिक्रेट टिप्ससहित मी तुमच्याशी शेअर करते. मला खात्री आहे की ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. इतकी टेस्टी होते ना, तर खरंच तुम्ही एकदा बनवून पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यातली मधली कोय काढून हव्या तशा त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. इथं फोडी झालेल्या आहेत. आता मसाला आपण तयार करणार आहोत. 1 चमचा धणे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा बडीशोप, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा आपल्याला इथे काळं मीठ घ्यायचं आहे. हे सगळं अगदी जाडं-भरडं असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर सुद्धा बारीक करू शकता. असं मिश्रण जे आहे ते असं जाडं-भरडं असायला पाहिजे. आता आपण गॅस कढई वळूया. गॅस लो टू मीडियम ठेवून त्यावर एक पॅन ठेवला. त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घेतलं. आता यामध्ये काही जाणार आहेत खडे मसाले, जसं की अर्धा चमचा जिरं, 2 हिरवी विलायची, 2 लवंग, 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे आणि 3 ते 4 काळी मिरी इथे मी टाकलेली आहे. आणि अगदी लो गॅसवर आपल्याला हे छान याचा फ्लेवर त्या तेलामध्ये उतरेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तेल जास्त गरम नको, नाहीतर मसाले जे आहेत ते करपले जातील आणि तो भाजीला पाहिजे तसा फ्लेवर येणार नाही. हे मसाले छान परतले आहेत. साधारण 1.5 मिनिट मी हे परतून घेतले. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी इथे छान तडतडली आहे. त्यानंतर आपल्याला साधारण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तो बारीक चिरलेला लसूण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. थोडासा हिंग टाकलेला आहे, पाव चमचा, आणि सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स केलं आणि तुम्ही पाहू शकता लसूण असा लालसर झालेला आहे. तर लालसर लसूण झाला की भाजीला छान चव येते. आता यामध्ये टाकणार आहोत आपण काही बेसिक मसाले. मध्ये सुरुवातीला जाईल 2 चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा धणेपूड टाकलेली आहे मी, पाव चमचा गरम मसाला आणि आपण जे तयार केलेला होता मसाला तो सुद्धा यामध्ये सगळा मी इथे टाकून दिलेला आहे. आणि पुन्हा अगदी लो गॅसवर हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल. आता थोडी कोथिंबीर वरून आपण टाकून घेऊया आणि लगेचच तयार केलेल्या फोडी आपण यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेणार आहोत आणि मग सगळे मसाले अगदी व्यवस्थित कैरीच्या फोडींना लागतील असा एक छान असा मिक्स देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. तर साधारणतः 1/2 वाटी गूळ यामध्ये मी टाकलेला आहे. तर आता गुळाचं प्रमाण कसं ठरवायचं? 1 वाटी जर कैरीच्या फोडी असतील तर 1च वाटी गूळ तुम्हाला घ्यायचा आहे. पण जर का तुम्ही कैरी चेक करून पाहिली, म्हणजे कैरी कधी पण खाऊन पाहायची, म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येतो. कैरी जर थोडी आंबट वाटली तर थोडंसं गूळ तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये ॲड करू शकता. नाहीतर 1 वाटीस 1 हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता हे गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं 2 मिनटं. आणि लक्षात ठेवा, यावेळेस गॅस आपल्याला गूळ टाकल्यानंतर अगदी लो ठेवायचा आहे. त्यामुळे अगदी गूळ हळूहळू छान वाफेमध्ये वितळतो झाकण ठेवल्यानंतर. आणि अगदी पाण्याचा एक थेंबही आपल्याला यामध्ये टाकायचा नाही आहे, कारण की ही भाजी साधारण 15 दिवस फ्रीजमध्ये अगदी तुमची व्यवस्थित अशी टिकते. 15 दिवस अर्थात ही भाजी राहतच नाही, कारण की लगेच संपून जाते. इतकी छान आणि मस्त टेस्टी अशी होते. आणि आता मी तुम्हाला इथे दाखवते आहे की भाजी आपल्या कैरीच्या फोडी आहेत ज्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. साधारण 10 मिनिट लागतात लो गॅसवर ही भाजी शिजायला. 8 ते 10 मिनिट आरामशीर लागतात. आता गॅस बंद करायचा आहे. यामध्ये मी पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यामुळे फ्लेवर छान येतो. आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ही भाजी तुमची सर्व करण्यासाठी, खाण्यासाठी तयार आहे. फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा, 8 ते 15 दिवस अगदी व्यवस्थित अशी टिकते आणि चवीला खूप छान होते. नक्की एकदा ही भाजी बनवून पहा आणि किती टेस्टी होते ते सांगा. एक वेगळीच चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते. नेहमी नेहमी खावीशी वाटते. इतकी छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.